अध्याय 15 श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्ये नमः. अगात महिमा संतांचा सांगता शिंद्या सहजवाजा केव्हा काय मानवाजा जाणावया महिमान. संत दयेचे सागर संत प्रकाश सहस्त्रकर संत मेघा उनी उदार संत वैद्य सर्वाशी साधू ब्रह्मादिक मानती साधू संग इंद्रायिक इच्छिती उमापती ध्यासचिती विष्णू त्यांचा कामारी साधू पासे नुरे कर्म साधू पासे उडे भ्रम साधू पासे आद्य धर्म सेवे लागी तिष्ठती साधू भवाब्दीचे दारू साधू धैर्याचे मेरू साधू गहन गंभीरू साधू चितळ चंद्राहुनी साधू दिनाचा नाथ साधू करी अनाथ सनाथ साधू सर्वापरी सर्वता साधू शुद्ध जगतनाथा साधू पासी पापतळे साधू पासी त्रिपाळ जळे साधू पासी ब्रह्माकडे ओळखी परे मी कोण साधू अनुभवाचा ठाव साधू विवेकाचे गाव साधू देवाचाही देव साधू मान्य सर्वासी देवा सरपासी ठकाठकी भक्त वैकुंठी अभक्त नरकी नवे वर्तणूक एकसारखी नाही समाप सर्वासी अहो साधू तेच संत संत त्याची गुरु समर्थ गुरु हिने गोर थोर हा अर्थ म्हणतात दूषण निवेची मागील अध्यायी शेवटी नशेच्या झाल्या गोष्टी बोध केला भक्तासी. माणिकराव नागावला एकदा महाराज चांदूर गावी गेले सहज भक्तासी सांगे गुज आम्ही आज न राहे मागे आले स्टेशनावर रेल्वे गर्दी फार उभा राही मुक्तावर धरून दार डब्याचे नरनारी दर्शन घेती बैसावया जागा देते एकमेका विचारती कोण आहे साधू हा. डब्बा होता फार मोठा त्यास एक योगीश्वर गाव त्याचे नागपूर शिष्य मंडळ संगे भाऊ कोणी म्हणे धुनी बुवा कोणी म्हणे सिद्धी बाबा विभूती असे सर्व अंगा जटाधार शिरीवरी झाल्या नखांच्या चुंबन गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा त्यांच्या जवळ बैसला नामदेव महाराज पोर संगे 2-4 सीताराम वाट बरोबर त्या योग्याशी जोडून कर न बोले उत्तर कोणासी मग योगी बोले अरे का रे गाव तुझे सांग मला काय नाव संगे का पोरे डोक्यावरी भार का रे गाव तुझे सांग मला लोक नमन करीती तुला तो कोणता गुण दाखवी मला मळकट वस्त्र अंगारा केस झालू साधू तू ऐसे बोले योगीश्वर. मग संत बैसले दूर सीताराम बोले उत्तर नामदेव बाबा जांबाते म्हणे रे मूर्खा उभा राही तुझ म्या पुसले नाही नाम ऐकले मीही आज पाहिन बुवाबाजी म्हणे कारे उठून गेला. श्री गुरु म्हणे भीती तुला का हो आमच्या मागे लागला सांगतो तुला नाव पूर्ण जेण्या जाण्या मन्या नाम सुक्या नाम्या म्हणती जन 4 असती आमचे ग्राम 5वे धाम करू पुढे जटाधार हा संसार म्हणती फिरो दारोदार संगे वाढवी ते पोर खच्ची खोर नाही आम्ही पूर्वजाचे हाकेसाठी भोजन घालतो लोकांशी पैसा नाही मजपाशी कशाने पापड घेऊ गा जुने वस्त्र आवडे मला नवे नकोची साधूला तुमचा काय बिघाड झाला नको सिद्धीला भेदभाव माऊज असता पुसू नये कोणाचा अंत पाहू नये मनी अहंत धरू नये सुज्ञ माणसांनी आता काय दाऊ तुला बरताहुनी पाही मला कच्चा असले शरण तुला करी मनी विचार सिद्ध बाबा तुमचे गाव गाडीत बसून करता गाव पाहुणी कडले तुमचे सर्व झाला गर्व महाराजा ऐकून योगी रागावला. नेमामध्ये बदल झाला चिमटा घेवी मारावर ज्येष्ठाला गाडी उभी उतरविले मान्यावर योगी सतासी न विसरे शिष्य होते त्यांचे जवळी एके ठाई बसले तेथून गाव असे दूर एक मैलाचे अंतर गांच्या ओळीने योगीश्वर विसे घोर प्रवर्तली स्टेशन गाव सोडून मध्ये बसले संत मुनी आसन मांडले दोघांनी ते स्थान भाविक हो दिसती तिथे हरिहर की चंद्र आणि दिनकर की मेरू आणि मांदार दिसते त्यावरी त्या रात्रीच्या समयाशी अभ्र दाटले आकाशी पवन वाहे अतिवेगेसे कोणी कोणा दिसेना. मग बोले मुक्तावर सर्व जाहो स्टेशनावर शिष्य पडतील भराभर असे प्यार जीवाचा मेघ करी गडगडात विजा चमकती लखलखाट झाडे मूर्ती कटाकट न दिसे वाट चालावया मेघ वर्षी अपारधार की वाटे जेशी पडती गारा योगी कापे थर थरा त्यात वारा बंद होईन विडे विजेचा प्रकाश जेव्हा दिसती एकमेकाचा योग विसरला जप तप खाना सुटले आसनाचे मग तो टकामका पाहे आपल्या समोर नाम्या आहे हा तो कोरडा दिसतो विद्या काय कडेना आसन त्याचे तसे जे आहे शीत बाधा यासी नोहे मेरू सारखा बैसला हा थंडीने साहे मज लागी ऐसे योगा मनी बोले तव नामदेवा हसू आले म्हणे काही थांबवले आसन सोडली योगी राजा नाही साधले आसन कैसे साधेल कडासन पंच प्रकारचे साधन आधी करून बैसावे हे न साधे यासी तरी काम बैसावे आसनासी सोंगना आवडे देवासी होता ऐसी भजिता तुम्हा अहंता झाली फार म्हणून कोपला रुक्मिणीवर दुखू नये पराचे अंत करण तरीच सर्व साधत असे तुमचा वैरी अभिमान तेरे नागविले बहुत घर आता शुद्ध करा मन करून स्मरण करावे नाही तरी येथे यावे मज आसनी बसावे कच्च्या असल्या शिक्षा द्यावे अनुभवाची महाराजाला फार फुगले योगीश्वरा तेच आहे तुझं अंतराया
त्याशी जागृत करा सितवरण व्हावे अग्नि मागे जठर अग्न अर्जुन सांगे श्री भगवान त्याचे करावे हो सोना शुद्ध मन करून हे हेतूने उतर राघविला योगेश्वर बोलावेला नाही जोर चिमटा समोर होती त्याचे त्याचा पाहून कुटील भाव अदृश्य झाले नामदेव मारे चिमटा योगी राजा आवाज होय खडाखडा मनी म्हणे सधून चुकले चिमटा मिरवाचा उकडे संत न दिसे ते वेडे केले दयाळे कौतुक की कसं मारे कृष्णाशी शांत लागे भूमीसी मागे उभा ऋषिकेसी गद गदा हसत असे त्यापरी आले घडून निशा सरली उद्वेदन अभ्र केले उतरून झाला पवन शांत तेव्हा मग शिष्य आला धरून तो योगी पडला आहे धरणी आसन केले उडून एक जाती बहावया सिद्ध आला थंडगार शिष्य नेती टेशनावर तेथे करून या चाळा शुद्धीवर आणला इकडे पाठ आणि पोर राहू लागले मुक्तावर तेथे न दिसे रायभान कुमार चिंता दूर ते झाले जेथे बसले होते संत ते कोरडे स्थान दिसत भोवती पाणी पडले भोवत नवल वाट करीत असे मग ते पाहती उकडे पोर रडू लागले सारे काय योग्याने मारले ते विसरून गेले आम्हावरी मग आले सिद्धापासी तो सावध झाला त्या समयासी बोलण्याची वाटे भीती उभे राहायचे समोर शिष्यास मनी अरे त्यांना बोलू नका कोणी अनुभव आला मग लागून अहंतेने नाडलो मी मग त्या वाटा बोलविले आपणा जवळी बैसविले सर्व गुज सांगितले जे जे घडले रात्रीची नाही ओळखले ते नासी पूर्ण पात्र कळिले मस्ती मग भेटली नामदेवासी सीतारामांची योगी बोले वाटे म्हणे योग्याची कुंठू सांगे तू मस्ती अहो एक दिवशी पंढरीची वारी केली नामदेवाने आम्हा अनुभव आहे भार म्हणून सोडिले घरदार सेवा करू जन्मभर हा निर्धार मनी केला तो आमचा माता पिता बंधू सत्य सोयरे आणि सका देवी देवता गुरु तोची तो आमचे सर्व देवार्चना आणि पूजन माझ्या जीवाचे जीवन नामदेव जाणावे तेथे आमचे भजन नेम तीर्थव्रत सारी धाम संत मोक्षाचे ठिकाण तोटी बंधन यमाचे असे बोलून राहिला मन योगी झाला की न म्हणे हे धर्माचे नव्हे दर्शन संतांचे मग काढून तिकीट निघून गेला नागपुरास आला गोपाळासहित जांभ्यावरी भाविको आधीच गेले होते संत पाठविले लगे असं मध्ये भेटला सीताराम वाट सांगे वृत्तांत त्यापासी मग ते आले जांभ्यावरी श्री गुरु नमन करी आम्हा सोडणे आली घरी योगी तळमळे भेटीसाठी त्याचे चमत्कार दावून मग तुम्ही आले निघून योगी सांगे मज लागून म्हणून कळले महाराजा मग बोले सद्गुरी मूर्ती स्वमुखी सांगू नये कीर्ती त्याचे सांगे भागवती मुखी असती सात असे अहो तुम्ही सांगू नका तो योगी आमचा सका गोष्ट संतांचे लक्षण ऐसेच असतात त्यानं न सांगावे मोठेपण मग तो मान्य सकडासी एवढा घडला समाचार स्वामी असत जांभ्यावर अवधान द्यावे कथेवर राजा राम राऊत अमरावतीचा त्याची मुले असते चार गंगाराम भीमराव हे थोर नाना पांडुरंग सुमारा 7 वर्षाचा होतो तो एकी तापा आला काही न सुचे आई बापाला कोरे रडती त्या समयाला शेजाऱ्याशी कडले मग आला काही मग गेले धावणी डॉक्टर आणि ते शनी तो पाहे तपावणी घाबरा म्हणी झाला म्हणे ताबा झाला फार न वाचे तुमचा कुमार त्रयोदशी आवरणार जगी कोणी दिसेना वैद पडली नाळीला काही न दिसे त्याला वाढ थंडगार झाला मग टाकीला भूमीवरी मग निघून गेले सर्व रात्र झाली 2 प्रहर आई बाप रडती फार केला भ्रोण म्हणून आठविती त्याची गुण शोक करती अति दारुण खर्च करून नाही गुण गेले धर गरीबाचे माता तोडी लटाबुटा पाहू तसे टकामका देवाऱ्यावरचा फोटो होता नामदेव महाराजाचा तेथे गेली धावणी भाव धरून या मनी म्हणे शब्द ऐकून कानू दिन मनी नामदेवा भाव ताव संत राया द्यावे भाडा उठाव्या काय चुकली तुमची सेवा म्हणून देवा ऐसे केले अनुभव दावती भक्ताशी धावणे जाता त्याचे पासी मी काय चुकली नेमसी सांग मस्ती नामदेवा भूताचे केले काम तुझ पसी काय नेऊन तुझ्या अंगाराच्या खून दावी उठून माझा बाळ तुझी वारी चुकली म्हणून त्या गुन्हे केली आणि आता कदापि न विसरे मी ए धावणी नामदेवा जरी न उठे माझा बाळ मग मी नये जांभाऱ्यावर वाचल्या देई तुला कोर नाही तरी गेला असे अशी प्रार्थना करून शोक करी ती जन्नी आवाज पडता श्रवणी गेले जाऊन जमिनीकडे कोणा एकाएकी आली सॉरी थाप मारी द्वारावरी म्हणे कोण आहे घरी हे बाहेरी लवकरी आवाज ऐकून संताचा बाहेर आले माता पिता हर्ष झाला उभयता त्या खुना पार नाही त्या खुना पार नाही की तृषा लागली पांथिकाची गंगा आली त्याचे हाती की गेला तक्र मागावयाची त्याची भेटला की निधर तनस मिळे धन आंधळाची आले नयन त्यासारखे आले घडून घेता दर्शन संताचे म्हणे तिल्लू कोण आहे मग तो शोक करी माये म्हणे ते आम्हा सांगते नये प्रेमळ आहे घरामध्ये मग घेऊन गृहाचा त्या पुरासी लावणी हात मग सोडवी ती संत म्हणे उठ त्वरित लोकला का बाळा करी कुसुम आईस म्हणे लागली भूक शिडा खोकला देई संत दोघे पाहती
कामक करू लागलेस की तुझ्या जयाची संतमूर्ती न वर्णवे तुझी कीर्ती श्री जगती धन्य तू केला आम्हा उपकार तो फिरी जन्मभर दान केला मला पूर नवले थोर केले तुम्ही हसू आले रायभान सुता म्हणे की हे बोलता की दिले दान परत घेता आम्हा ठगविता गरीबासी आमचा काय अधिकार गेला म्हणून दिला पोर पाहून का सुटला बाजार नवल फार वाटे मला आता ठेवा घरी असे पुढे आणावे तांब्याचे आमचे नाव कवनापासी सांगू नका काहीच कोणाचे हात दावू नका औषध पाणी देऊ नका याची काळजी करू नका त्याची टाका खाटेवरी काही करू लागले काम निघू संत निधान मग ते दोघे जण झाले खिन्न बहुतेचे इकडे संत जांभ्यावर जवळ होते मागे नामदेव जमा करून सामान सर्व यती मग जांभ्यावर माघवाजे चतुर्दशी महाशिवरात्री म्हणते त्याची यात्रा आहे बारशीशी दरवर्षी भरीत असे सर्व आले भक्तजन समोर बसले जाऊन महाराज देती दाना आली मनी म्हणून या भांडे आणले बहुत भांडे गुंड फुलपात्र प्याले गडवे बहुत गंज आणि शरफ पात्रे चमचे वाट्या वगैरे समय आणि गाड भरले वगैरे सुंदर कोपर आणि घमिले कोठ्यात टप आणले नावा हांड्यावर टाकले भांडे तिथे ठेविले यात्रेसाठी अजून ते अमरावतीचा राजाराम आला टिल्लुसी घेऊन सर्वांक सांगी वर्तमान आला घडून अनुभवतो मग तिथ पांडुरंग बहुत दिवस राहता संघ आज्ञा घेऊन गेला मग आई बाबा जवळ तो एकदा बसले असता भक्त मिळाले बहुत कुस्ती महाराजा प्रत एकादशी व्रत कैसे केले तुम्ही का घालिता भोजन म्हणता फराळ घ्या करून न वाढिता परिपूर्ण की आली घडून एकादशी मग म्हणे गुरु राणा एकादशीचा थोर महिमा ब्रह्मा विष्णू त्रिनयना झाला त्यासी आनंदे 18 पुराणी ही कथा व्यासदेव मुख्य करता ते मान्य कडवे ना कोणा वैष्णविका भाविकासी हे महत्व ऐकून ऋत करू लागले जन न पाहते शोधून आचरण काय केले कोणा करती 12 मास कोणी करते चरणास कोण करती 7व्या वर्षात कोणी करते आषाढीची करू लागले बहुत जन परंतु करण कडे भगवान मेल्यावरी यमसदन न चुके जाण सर्व त्याचे कारण करा श्रवण मेढ्या समान वागती जन करीत दुसऱ्याचे पाहुणी नाही ज्ञान व्रताचे आनंदाने उपवास करती श्रीमंतची एक रीती दांभिक पनीर व्रत करती फराळ करती कैसे ते आधी घेती दूध कॉफी मग बैसती पूजसी बाई घरी फराळसी कैशी परी ते ऐका राजपुराचा पुऱ्या करती त्या घुतामध्ये तळून शेंगाण्याची लापसी शिर करून साबुदाणा भात करून भगराचा काही करती मसाल्याचा खवा घोटून दुधाचा पेढा भरती करतात खोबराचा करून किस साखर टाकीती बनारस लवंग टोळे चारोळी त्यात सुगंधी म्हणून टाकती पिस्ता बदाम फराळसी काजू खारका अंजीर आणि ती केळ आणि मोसंबीची पोपती ते आणती तोंडी लावाया आलू करती त्यात मसाला सोडती सेंदे मीठ ही टाकती सांगू किती बाप हो की कैसा दिवाळीचा जाणं करती फराळा आणताना ढेकर देती 1-2 चहावरून घेती मग ऐसे करती व्रतासी फळ मिळेल काय त्यासी हे शोकासी एकादशी होते फजिया यमपुरा मग बोले नगीन राव श्रीमंताचा कडला भाव गरीबाला नाही उपाय न घडे काय व्रती त्यासी मग बोले मुक्तावर गरीबाची पूजिता भार काम करती दिवसभर शिवाचे अंतरे तळमळे सकाळी घेती गरम पाणी दूध न मिळे त्या लागुनी उदाहरण सौदा कोणी विचारमणी करतेसे मग कवडे कापती उकडून तक्रारी खाती कुंबळ काकडी भक्षिती वाकुळ खाती कटाकटा कोणी शेंगदाणे खाते कोणी पेंड खजूर खाते कोणी रत्नाळा आणि ती तरी चित्ती तळमळ काम करून भक्तिभार निद्रात तिळभर उठून बसते बिछाणावर आज का घोर रात्र झाली कोणी जाती श्रवणासी न ऐकू दे झोप त्यासी भरपूर फराळासी त्याची गती ऐसी होय एकादशी ना लंघन सर्व फजिताचे लक्षण न मिळे भगवान नाही पुण्य तिळ भारी या कलियुगात जाणं अन्नमय झाला प्राण न घडे व्रत उपोषण बहु कठीण एकादशी वर्षात 24 एकादशी प्रत्येकीला नाव असती त्यासारखे फळ मिळती एक निगुती व्रत हे कामका वरुथिनी अपराभव आणि मोहिनी निर्जळ आणि योगिनी शनी आणि कामिका परिवर्तनी आणि पुत्रदा अज आणि मोक्षदा इंदिरा आणि विजया रमा आणि जया ते पाशाकुशा आणि कमला पापमोचनी आणि षटतीला प्रबोधिनी आणि सुपळा अमालिका आणि उत्पत्ती ह्या 24 एकादशी नावासारखे फळ देती भाविकाला होय प्राप्ती एकादशी आचरतात कैसे आचरावे व्रत श्रवण करावे थोडक्यात दशमीस राहून एक भक्त भजन पूजन करावे चौथी प्रहरी उठून स्नान करावे नेमाने शालिग्राम पूजन करून सहस्त्रनाम जपावे पुराण अवघा ज्ञानेश्वरी श्रवणी करावे दिनभरी तीळ भर फराळ न करी त्याग करी दुधाचा फराळ करिताना घडे व्रत शोधून पहावे पुराणात ती तुका सांगे अभ्यंकात ग्रंथाप्रत लिहिला असे अभंग 15 दिवस एक दिवशी कार्य न करसी व्रत सार काय तुझा जीव जातो एक दिसे फराळाचा मेसे पुरा काशी
सोयीचा कारण म्हणवेल हरी कथा पूजन वैष्णवाचे थोडे तुझ्या घरी होती उजगरे देवळात कारे मरसी जाता तुका म्हणे कारे सकुमारा झालासी काय जाप देसी यमदूताला एवनिशी जागरण हरिकीर्तन बहुतन तोषेवाचे मधुसूदन कथा शयन करू नये प्रातकाळी स्नान करू नये तिथी पहावे शोधून मंगल आरती करून नैवेद्यानी पाणी अर्पावे शक्तीनुसार अन्नदान अथवा गोपाला भजन रात्री करून भजन खिरापती वाटावे मग करावे शरण मनी आठवा नारायण फळे मिळे त्या लागून अन्न वचने नसे व्रत रुक्मान केले दूध बाळाचे वर्जिले तेव्हा नगर उधरिले सर्व गेले वैकुंठवास अंबारीचे राजा भक्त केले एकादशी व्रत दुर्वास ऋषी सापे त्यास 10 गर्भवास भोगसी तू भक्त कैवारी जगपेटी सूर्यदर्शन लाविली त्या पाठी गर्भवासन आपसुषी तेच 10 अवतार 10 इंद्रिय आणि मन यासी करावे स्वाधीन मग एकादशी झाली पूर्ण असे कठीण व्रत हे अहो आमचे पूर्वजासी ऐसीच घडली एकादशी फळ मिळाले दोघांची नासिकासी भेटी झाले ऋषीचे दर्शन सेवा केली परिपूर्ण तोषविला त्रिनयन आशीर्वाद देतसे 5वी पिढी आमचा जन्म बहुत केले उपोषण 12 वर्ष बालपण असे जाणीव पूर्वीचे म्हणून आले माझं घडून 24 वर्ष उपवास करून राणा रविले आनंदाने तळमळ मनी गरीबाची न सांगता नये जना व्रत करू लागले नाना मनी नाही शुद्ध भावना व्रत घडेल कायचे म्हणून झाली तो जना अन्न यासारखी नाही पुन्हा कलियुगी हेचे दाना घालावे भोजन गरीबाचे हे वर्चन अर्ज सत्य करू बोले त्यांचे अन्य जीवन आणि नसे साधन हाच माझा नियमधर्म हाच आमचा स्वधर्म हाच माझा अज्ञकर्म दान हेच माझे हेच आमचे स्नान ध्यान हेच आमचे देवार्चन तेच आमचे भजन कीर्तन तेच धाम हेच असे या वाचून आठवे काही हेच आवडी आहे जीवी विदेही झाली तेही अनुभवाची पाहावी अशी केल्या गजर भक्ताचा आनंद झाला फार संत असता जांभ्यावर विडीस निघाला भक्त भाविक तो संपत कळमकार 2 पोरे होते त्यास मोठा तो रामदास लहान हरिदास जोडी जशी रामलक्ष्मणाची परिभार्या चंद्रभागा तिचा भाव संपतबाई नावासारखी ती माऊली अतिताची अन्नभाई दया गरिबाची करी सादर परक्याचा बैलजोडी घेऊन संपत निघाला लगबगी सोबत होता त्याचा परिवार आले ते जांभ्यावरी काटेभर ना तिरी संपतराव तो चुकला रस्ता बैल हाकली नदीतून समोर होता मोठा दव बैलजोडी गेली धारीत बैल लागले पोहळणी संतप्राव तो घाबरला बायका ऐको घरी लेकरांना काय करावे सूचना भाव त्याचा संतचरणी ओढ होती दर्शनाची संपतराव म्हणे मग पोरगा नका करू चित्ता करा द्यावा नामदेव बाबाचा जाईल दूर संकट हे धावा केला महाराजा बैलगाडी आली पैल तीरात नेत्रातून हाती धारा बापा नगरदेवा तुझ कैवारी भक्ताचा मग जांभ्यात जाऊन संपतराव घेई दर्शन नामदेव संत बोले त्यासी रस्ता चुकला तर तुम्ही घातरी गाडी दवानी मग लागे गुरुचरणी संपत कमळकार वारंवार असा वाचविला संमत आणि त्याचा परिवार प्रपंच आणि परमार्थ प्रचिती विन ओघे व्यर्थ अनुभव दाविल तू समर्थ सकाळा म्हणजे समाजावा धन्य धन्य ते भाविक कमळकावा आशीर्वाद त्याचे श्री संत नामदेव बाबांचा पंढरीदास जोडणी कर मागे वर संत देवा हा अध्याय वाचिता जाण संकटाचे करी निवारण पंचतत्वापासून नवे बंधन कदम वंशा परी सांभाळावे प्रेमपाना नेते द्यावे संकट पडतात धावून याचे रक्षावे या भक्ताची ग्रंथाचा आदर करावा वाचिकांचे अनुभव यावा चिरकाल घालावा भंग न व्हावा कदापि शेवट करी ग्रंथाचा आश्रय दे तो कृपेचा छिंद लागे तुझ भजनाचा मी कणाचा नाश करी स्वस्त श्री रामदेव चरित्र पंढरीदास विरचित सदा परिसोत भाविक भक्त पंचमाध्याय गोडास अध्याय 15 शुभम श्री सच्चिदानंद समर्थ नामदेव महाराज की जय श्री कृष्णार्पणस्तु हरिहरमस्तु अध्याय 16 श्री गणेशाय नमः श्री विठ्ठलाय नमः कीर्तनाचा महिमा थोर कीर्तनी उभा शरडवर शिव संतोष अपार ब्रह्मा थोर आनंदे कीर्तन आवडी नारदाला त्या सनकादी ऋषीला कीर्तन प्रिय व्यासाला आनंद झाला वाल्मिका कीर्तन आवडे सुखासी कीर्तन प्रिय श्री दत्तासी कीर्तन आवडे कपिल मुनीसी कीर्तन कडी थरारे अगाध कीर्तनाची गोडी तीर्थ व्रत काय बापुडी जप तप साधने झाली वेळी जानती गोडी संत एक कीर्तनी तरले बहुत जन दुरात्मे पापी अधम व्याभिचारी श्री पुरुषजन झाले पावन कीर्तनी अनुष्ठान करी कवन प्रसन्न होईना उमार मन मग तो करिता कीर्तन
झाला प्रसन्न दिदलावर कीर्तन आवडे श्रीरामाशी कीर्तन प्रिय मारुतीसी निवारी तसे संकटाशी करी गदेसी घेऊन या कीर्तन साधूचे वैभव कीर्तन संताशी हे ठेव कीर्तन संताचा जवी भाव जन्म ठेव भक्तासी कीर्तन आवडे विठ्ठलासी संत प्रभूचे गुण गाती साध्य करती कर्त्यासी उभा पाठीचे चक्र हाती कीर्तन नाचे पांडुरंग सदा साई संता संग कीर्तन शास्त्राचे बीज की गीता भागवत कीर्तनी पंढरीदास सोडून पाणी म्हणे आळस करू नका कोणी पावाल मुक्ती लागून शुक व्यासाची प्रतिज्ञा आहे गोविंदाने वाहिली आन कर्तनी कीर्तनी उद्धरीन पतित जनही जानती मूर्ख धावती तापसी सर्वासी माझे नमन आळस सोडून करा श्रवण होईल तुमचे कल्याण आशीर्वादी संताच्या मागील अध्याय शेवटी कथन केली एकादशी निघून गेले त्या दिवशी न सांगता कुणाला मग आली विजयादशमी दर्शन भक्ता आले निघुनी नगिना पूर्वी त्याचा लागुनी मोक्षदानी कोठे हा ते म्हणती नाही ठाव आम्ही आलो सोडून गाव दर्शनाचा नाही भाव जाणती सर्व महाराज उकरडन आम्ही पाथर करत तो भाविक होता फार सायंकाळी देवरावर येतसे ते नेवानी तो म्हणे चिंता नका करू आता येथील सद्गुरु तसे भेटी लहान तो गुरु गजर करू आनंदाने इकडे निघाले सर्व लोक वाद्य वाजती अनेक सोने अनावया जात मिळून ते सर्वही मग घंटी वाजवणी तो आवाज पडला शवनी मग भक्त आले धावून मार्गावरी भाविक हो मग केले शमी पासी लहान थोर दर्शन येती फिरून आले देवळाप्रती भक्त बोलती काय तेव्हा वाट पाहिली आम्ही फार सर्व बेसले दिलं गिर आम्ही उकरडा दे धीर तरी स्थिर मना वाट ना मग बोले श्री गुरुना तर कदा न सोडू या भूमीचे पूर्वजांनी केला वास ते आम्हास पवित्र सदा जरी असलो दूरदेशी बोलविन नसी वास करीन या दशमीशी मना पुढे ठेवून या जो आमची वाट पाहे आम्ही त्यासी घेतो भेट या शब्दाची बांधा गाठ शुद्ध मन करून या अशी बोलणी या जना करून हरिनाम गर्जना मान कर म्हणे या भोजना सर्व गुरुनाथा मान्य केले त्याचे वचन सर्वजण गेले निघून भोजन केले आनंदानं हा नेम मानकराचा महादूर करे शेगावात बहुप्रेमळ भाविक भक्त गुरुचरणी त्याचे चित्त रात्रंदिवस आठवीतसे त्याचे मन करुणी नेम म्हणे मी जांभ्याला जाईन दसरा तेथेच करीन श्री गुरु चरण पाहिन गरीब मुळे चुकून गेले मग ते मनी तळमळे चरण स्वामीचे अंतवरण व्यापामुळे संसाराच्या तरी तू येई नामदेवा माझा हेतू पूर्वावा लहान थोरा चरण दावा घाट वाजवा समता याचा इच्छा माझे मनी काही न मागे तुझ लागून येई लवकर बाधावणी तुझ जन्मी माता पिता ते तर जुने चालल्या धारा हे कळले मुक्तावर धावून आले शेगावाला त्याची कला तोची जाणे तीच टाईम तोच वेळ घाट वाजवी दयाळ उभे राहून सडकेवर आवाज भक्तांनी ओळखला सर्व आले जाऊन दुकरे लागे चरणी फार आनंद झाला मनी मज लागुनी गुरुरे आम्ही वंशासाठी धावे की तुकडे बाळ जन्नी पाहे की पाळसासाठी धरणी धावे चकोरासाठी मेघ जैसे तैसे आले नामदेव धन्य भक्त धन्य शेगाव संत चरणी त्याचा भावा कामा सर्व पूर्ती आरती गुजर करून सर्वच भेटले मोक्षदानी प्रसाद वाटल्या मग त्यांनी आज्ञा घेऊन निघाले महादुकरेचा धरुणी हे तू हो म्हणे माझं दाणे त्वरित कोणानं बोलते हे माझा ठेवी मनात भक्त राया जे असेल तुझ्या घरी हे आणि रे लवकरी माझ्या शोधायला लागली भारी हे झळकरी येऊन मग तेलाच्या मुळी भात सांडवे वडे सार घेत आमटी पापड घेऊन देख आले त्वरित संतापाशी मग करून आशे मन भोजन करी मुक्तारमन धन्य सोनी या दिव्याला लागण पडा आले धावून महादासाठी भोजन जायला वरी म्हणे घेऊन जाई घरी मुला बाळा प्रसाद करी लवकरी जाई तू सया आपणाची भेट घेतो स्टेशन वरून येतो महादा आला घराप्रत नाही अंत त्या सुखा एव घडला समाचार सीताराम वाटवे बाळा कर आठवी तसे मुक्तावर तुळजाभळी भाविक हो म्हणे मज ठेवणी आपण गेले हो निघून तुमचे अवतरले दर्शन दावी चरण समता का हो माझी सोडली माया तुझं बाजून कोण सकया येई धावून श्री गुरुराया खेरी छाया कृपेची मी घरदार सोडले सर्व दिवाळच निघाले जन निंदा करू लागले पण तुम्ही सोडिले मगसी घरोघरी मागतो भीक श्वाना परी भरितो पोट म्हणून काय आला भीट देई भेट दयाळा आज सोनी याचा दिन नयन भुकिले तव चरणा समन सहाले गा सांगू कोणाचं माया बाप असे करिता चिंतन प्रगटला संत निदान घाट वाजवी दुरून आलो म्हणून हुन सांगे तो आवाज ऐकून बहु वर्ष झाला म्हणून नयन वस्त्राने पुसणी सावधान उभा असे समोर आला भक्त सका वाट ठेवी चरणी माता येथे उभा राहिला का जावे लोका बरोबर मग करावे सीताराम तू आमचा जीव प्राण काय करावे माझे धन तूच बापा नको मला
दिव्याला लागन बाबू. वाट ठेवी चरणी माता येथे उभा राहील का जावे लोकांबरोबर. मग बोले सीताराम तू आमचा जीव प्राण काय करावे जाऊन माझे धन तुझं बापा नको मला सोनं चांदी नको मला तक्के गादी नको मला पुरी बुंदी मला माझी राही तू देवळा समोर टाकून खाट. मग वाजवी संत घाट सर्व निजळून गेले लोक शमी पासी भाविक हो. तो आज ऐकून सर्व म्हणती झाले नामदेव आनंदला मारुतीला व धन्य गाव तुळजापूर. वाजत गाजत निघाले मग देवळा समोर आले महाराज असे नमन केले मग बैसले समोर. संत म्हणे सर्वाला आज सुदिन दसरा भजन श्री महाराजांचे करा. दुखे भरला सागर हा संसार हा सागर यात बुडालं सर्व नर कोणी न करते विचार पहिले तरी निघण्याचा म्हणून करा हो भजन. आम्ही म्हणतो राम राम तुम्ही म्हणा सीताराम करू कीर्तन थोडक्यात. राम राम म्हणती जन आत्माराम घ्या ओळखून पुण्य केले दशरथान सत्य गुरु वसिष्ठ जान पुत्र झाले चौघे जण राम आणि लक्ष्मण भरत चौथा शत्रुघ्न आनंद अयोध्या जन कर शमन राम राम सीताराम. हो अहो राम म्हणती जन तो हा ओळखा आत्माराम दश इंद्रिय जो दशरथ जान पंच कारण शोधावे हे रथ झाल्या विन कदा नो हे राम जन्म उगेच भ्रमती जन पोथी पुराण वाचून या सत्य वशिष्ठ तोच गुरु सुमंत प्रधान तो सुविचारू वसिष्ठ पोटी सीतावरू श्रीमान जन्मले सुवासना सुमित्रा खून कुवासनादी कैकई जान लक्ष तोच लक्षण भरत जान वैराग्य तो शत्रुदंडे तू शत्रुघ्न. मग ती झाली अयोध्या पूर्ण लागले श्रीरामाचे ध्यान दशरथ वचन काय बोले वाक्य राज्य द्यावे श्रीरामाला कैकेयीचे घात केला ते कळले सीता वराला म्हणून गेले दर्शनाला. मग मातेने वृत्तांत कधीला मान्य केले त्या वचनाला प्रात दशरथाचा गेला मुखी बोला राम राम ओवी राज्य घ्यावे श्रीरामासी कैकई झाले मध्यनिवसी कलह झाला अयोध्येसी कळला रामासी वृत्तांत म्हणून गेले दर्शनाला. कैकई म्हणे श्रीरामाला तुझ्या पित्याने मजवर दिला तो मला पाहिजे तू जाई वनवासाला राज्य देई भरताला. मान्य केले वचनाला रामाने मातेच्या सत्य करणे पृथ्वीवचना. मग निघाले श्रीराम संगे सीता लक्ष्मण तिघे जण निघाले पलीकडे गेले राम हे गुणी वचन दशरथाने सोडिला प्राण राम राम म्हणून या वाक्य पंचवटीला राम राहिले. रावणाने सीतेस नेले पवन सुत दिस गेले लंका जाळली परत आले सेतू बांधून लंकेस दृष्ट राक्षस संवारिले विभीषणा राज्य दिले देवगाती मुखी नाम ओवी पंचप्राण ते पंचवटी सीतरकाते सीतालती अहंकार राविले चोरिले तिसी अशोक मनासी ठेविले आज्ञापालक तो हनुमान केले सागरी उड्डाण शोधून या अशोकोन मुद्रा दावून नमन केले लिंग देह लंका जाळीले. मग ती सुवर्णमय झाली रामास सुवर्ण कळली समुद्र त्री मग आले अहंकार रावण मिरीला क्रोध कुंभ वर्ण वैटंबरा काम इंद्रजित विधीला मद मच्छर प्रधान राम मारिला. आशा कल्पना ते वासना घ्या शल्पनोखा ताटिका जाना त्यांनी फसविले बहुत जना विडंबना म्हणून केली सत्यभावात उभीषणा लंका केली त्याला दाना मुक्त केले सुरगण करीत सुमन वृष्टी ते 14 वर्ष झाले पूर्ण निधन आले श्रीराम आधी भरतासी भेटून समोर आले अयोध्या जन विजयी झाले रघुनंदन विजयादशमी ते पासून राज्य केले श्रीरामान म्हणून सोनियाचा दिन ओवी एक वचनी श्रीराम 14 वर्ष झाले पूर्ण सीता सतीस संग घेऊन मग विमाती बैसले नंदीग्रामी भरत भेट त्या सुखा नाही अंत आले अयोध्यासी लोक श्रीरामासी भेटावया विजयी झाले रघुनंदन विजयादशमी म्हणती जन वैरभाव विसरून झाले समान रामरूपी राज्य अभिषेक झाला देवे पुष्प वर्षाव केला राम आसनी बैसल्यास समूहूर्त पाहून या पूर्णत्वाचे आसन करून व्यापकत्व चिरप्रधान सर्व विजयत्व जाण परिपूर्ण महाफळ कारणत्व मुकुट शिरी अखंड कुंडले साजिरी पावनपुत्त उभित भाडी अशोक तांबूल मुखामध्ये नाना वर्ण अलंकार विरमळत्व कंठीमाळ उभेकाचे कवचावर चैतन्य प्रभा फाकली ओंकार मुदा साजिरी ती घातली श्रीराम करी तेने क्रिया चालीवरी ते सिरी सकळाच्या तेथील गोडी जाणती संत ते रामसभेत बैसत एरण कळेत येथील अर्थ जे हंते नाडले म्हणून सोनियाचा दिन केले तुम्हा निवेदन झाले आमचे कीर्तन घ्या दर्शन सकळाचे बाबा तू करी विचार पुन्हा नले ते निवेड तैसे बोलले मुक्तावर करी गजरनामाचा ते तुम्हा निवेदले 4 शब्द सांगितले अधिक नाही वाढविले कीर्तन झाले महाराजांचे मग करून आरती प्रसाद देते सकळाचे आनंद झाला भक्ताशी तुळजापुराशी कडे हो. मग म्हणे सीतारामाला आम्ही जातो कारंजाला तुम्ही या उद्या जांबाला न सांगती कोणासे असे बोलून निघाले. मग जांब्यावरी आले नगीरनार होते बैसले भजन करीत डफाचे
मग आरती करून सर्वजण करते शयन न बोले कोणा वर्तमान की आलो फिरून तीन गावी मग उगविला दिन कर पंगत करती मुक्तावर भोजन करती नारी नर असे पूर अन्नाचा अहो तिकडे शेगावी महादा संताची वाट पाही अजून केले काही कुठे गेले कळेना सकाळी काढून तिकीट जांभ्यावरी आला ते श्री गुरुची झाली भेट बोले वचन काय तेव्हा येते निघून झालो आम्ही तुम्हासी पाहिले कोण्या गाडीने बाबा आले याकडचे आम्हाला गुरुदेव बोले असून आम्ही येथे हेच काम म्हणून आलो जल्लो दिन गेले विसरून भेट घेणे मग आले सीताराम नमन केले बहुत वचन कधी आले बाबा निघून गाडी बसून रात्री केले कीर्तन कारण त्याला आले निघून मग बैसले संगत जाण होते काम पंगतीचे बरीच होती मंडळी नक्की का बोले ते वेळी रात्री बाबा आम्हाजवळी दसरा घरी येथेची मग उमराईचे सीताराम म्हणे मज घरी भोजन करून जांभ्यावरी आले निघून मी जाण समागमे येथे आरती करून नंतर आम्ही केले शयन कुठे केले हो कीर्तन तुळजापुरी सांगता अहो डोळ्यास लावी पाणी का स्वप्न दिसले म्हणून खोटी बोलू नये वाणी आम्ही लागी पटेना वाटे म्हणे फुके बसा खोट्या गप्पा घालू नका निशेमध्ये बोलू नका भलतेच गरीबासी रात्री होते तुळजापुरी आनंदाने दसरा केला माहीत लहान थोराला दर्शनाला आले होते ते सर्व गेले निघून मग माझं बोले वचन कारण जास्ती आहे काम उद्या या निघून जांभ्यावरी म्हणून आलो जांभ्याला तव हा महादा बोलू लागला बाबा आमच्या शेगावाला रात्री केला दसराला आम्ही लहान थोर ठाऊक आहे जाऊन शेगावी पुसावी उगाच खोटं बोलू नये फायदा काय त्यामध्ये भोजन केले सडकेवरी म्हणते फिरून येतो घरी म्हणते आले जांभ्यावरी हाता दुरी देता तुम्ही मग बैसले महाराज म्हणे का करती कुजबुज तुम्ही आवडा मज म्हणते सहज आलो मी गेली वेळ पुन्हा नये आपसामध्ये तंडू नये तुमचे वाक्य खरे आहे नवल काय यामध्ये क्रोध आम्हाला जिंकावे मद मच्छर खंडावे दस इंद्रिया मदावे तरीच पते आत्मसुख हे सुख मिळे त्याला मग तो न माने कोणाला देहीच विधेयी झाला जन त्याला पिसा म्हणती चला आता करू भोजन मग उठले सर्वजन नामघोष करतील घेती दर्शन आनंदाने एव घडला समाचार महाराज जांभावर सीताराम भक्त प्रेमळ मिरची घेऊन आला तरी हे समूळ कारण श्रवण करा चित्त देऊन संताला बोलावून काम केले पालटलाने ज्याची गरिबी होती फार श्री गुरु म्हणे खोदावीर पाणी घेऊन सादर बांध काम पूर्ण केले तेव्हापासून यश आले काम मळ्याचे चालिले जमीन घेऊन सुखी झाले आशीर्वादाने संताच्या पहिला वान जो निघाला आधी आणि जांभ्याला मग जाती बाजाराला असा नेम वाटलाचा संत म्हणे आणले कार मानकर म्हणे मिरची होय फार चांगली आली आहे पाहून द्यावे महाराजा मिरची टाकून समोर गुरुदेव निकडी सवाशेर तैसीच खाई मुक्तावर सर्व भाविक म्हणे मिरची गोड फार म्हणून आम्ही केले फराळ काहीच नको दिवसभर शांत मने झाले राजे पाहुणी नमल करीती जीवन हे संत मूर्ती दुसरे दिवशी उदक प्राशिते असे असती संत कोण जाणे संत महिमा आला बहुतांचे कामा लेख करिता सूर्यना जन्म घरी भाविक एकदा आषाढीला भक्त आले दर्शनाला महाराज म्हणे कांतेला पाक करी लवकर मग ती म्हणे करा तुम्ही वाकडी मान करूनी मला व्यापिले फोडूनी बोले मानी अमंगळ रात्र दिवसाचा हेच काम नाही थोडाही आराम सांगू नये मजला शहाण्या माणसांनी येणाऱ्याची लाज नाही तुमचे काय ते जावाई त्यांच्या घरी का अन्य नाही हे नावई वाटे मला घरदार सोडून उगाची फिरतो भन काय तुम्हाला आला गुण मजला खुन सांगा तरी संसाराचा झाला नाश नाही पाहिले पुत्रमुखास करिता वाटले सुख काय सार्थक केले माझे गळ्यात घालून कांचमनी फुकर झाला माझा धनी सुख नाही जीव अजूनी काय तरी करू आता काय करू या देवाला माझा संसार फुकट गेला कोण्या वैराने घात केला खाऊन गेला भात तो हे ऐकून म्हणे संत आम्हा संगे हे सुख तुला आवडे ते मला दुःख झाला उलट स्वभावाचे एका आवडे मला पुरी एका आवडे भाजी भाकरी एका आवडेने फराळ करी एका आवडी उपवासाची एका आवडे हवेली माडी एका आवडी तृण झोपडी एका अलंकाराची आवडी एक घाली वनमाळा एक आवडे भरजर दारी एक तो फाटके वस्त्र घाली एका गोताची आशा भारी एक न करी देह आशा एका आवडी पुराण कीर्तन एका आवडी डफ गायन एक करी दानधर्म एक निंदी करी सदा एक करी अन्नदान एक करी त्यासी विघ्न ते पापा अति दारुण हे लोकी भरणे लागे त्या परी घडले ते स्वभावासी नाही औषध म्हणून हसले गदगद नामदेव महाराज स्वामी म्हणे बोलू नका आमचे काम करू नका जीवा दुःख देऊ नका दाखवू नका उलट भाव तुमची वाकडी कंबर झाली म्हणून हेकडी केली खांदूक
झाले तुमचे शरीर ठाऊक नाही आम्हा ते हा रोग कठीण सरळ कधी होता न ये भेद बसणे कठीण आहे करू काय मी त्याला हात टेकून उठावे काठी ठेवून फिरवावे तुमचे सुख तुम्ही भोगावे आम्हाकडे नाही लेश तुमचा लागला शेवट म्हणून करिता वटवट नाही चुकविली वाट 84 या जन्मा तुम्ही आसरा 7 जणी केवळ शंकेनी डंकेनी जन्मा येऊनी केली हानी नाही मनी शुद्ध भाव मग स्वतः करुणी पाक अन्न वाढे भाविकास तेव्हापासून या देख नाही मुख पाहिले तिचे तेपासून मायाबाई सरळ उभी कधी न राहे कुबडी झाली वनबाई काठी चालावया सर्व अंगा झाले फोड ते दुखती दिवसभर रात्री करे तडमळ नाही झोप नयनासी कुबडी माय म्हणती भक्त ठाऊक असे सवारवा प्रत माझे पदरासी नाही मात झाले तच कडिले जे जे करणी करावे ते भरावे या मेंदुनी हे न चुके कोणाला लागुनी संतवाणी असे हो द्वेष गती पतीचा त्याची अशीच वैवेता अन्नदाना आडयता नरक भोगणे लागे असो मग ती मायेबाई दिवसा थोडी निद्रा घेई बाहेर कदा न जाई सदा येई तडमळ काही दिवस गेले निघून स्वामी म्हणे भक्ता लागून या कुबडीला जा घेऊन तुळजापुरी लवकर मग नगिंद्राव माता ठेवून परत आला मग आले फिरण्याला बाहेर गावी भाविक हो मायेबाईचा अंत झाला बाबा होते कारण ज्यात भक्तास म्हणे त्या जात त्वरित तुळजापुरी भेटाव्या ते आले निघून आधीच मेला होता प्राण सेवा केली सर्व मिळून जागा देऊन तुळजापुरी श्री गुरु म्हणे भक्तांना चला धाम करायला बद्रीनाथ पाहू डोळा आली वेळ दडू नका गिरड्याचे सावकार सुखी घराणे असे फार संतती संपत्ती सुंदर नसे निपुर कशाची हे भक्त बहु दिवसाचे संतावरी प्रेम त्याचे मुक्काम तेथे महाराजाचे येता जाता असे हो मग झाले धनाजी कर धनाजी पाटील भाविक नर संत शेविषयी सादर आनंद थोर अंतरी गुरुवचन पालन करू अंतरी भाव धरून नेमधारी असे पूर्ण सत्य करी व्यवहार सत्य सारखे नाही पुण्य सत्य हेच अपजान सत्य हेच देवार्चन जगी जन्म धन्य त्याचा असत्य हेच पाप थोर भोगणे लागे नरक घोर हे व्यासाचे उत्तर नाही बोलत पदराचे जे सांगावे जी गुरुचे तेच करावे धनाची विश्वास केला बसून तेपासून संताचा सर्व काम स्वाधीन केले कारभारी धनाजी झाले पाहून सर्व आनंदले काम चांगले ते आले कारंजाचे नमन केले चरणाचे अवधान त्याचे द्यावे तसेसी गिरा द्यावे तेने होते त्याचा सुद्धा फार मोठा गठांनीचा करीती सट्टा बाकी संपत्तीचा ताठा चांगला सटका नफ्यामुळे काही हरी देव घेणे म्हणून पडले सावकार नाव ओळखती लोक सर्व दूर दूर भाविक हो स्वामी म्हणे त्याचे जाऊ साधू संतांचे दर्शन घेऊ धाम करून लवकर येऊ नका राहू तुम्ही घरी संसाराचे सदा काम नसे कदापि आराम यात बुडाले सर्वजण केले उसरून खरा सुका यादवराव बोले वचन आमचे नाही होत येणे आताच आहे सीजन व्यापाराची महाराजा हा आमचा हंगाम मग पुढे नाही काम एवढी वेळ घ्या भागून फार काम आहे श्री गुरु म्हणे ठीक आहे काय तुम्हासी बोलावे गेली वेळ पुन्हा नाही विचारावे अंतरी तरी तुम्ही एका काही सुट्टा करू नका केल्या होईल तुम्हा धोका विसरू नका मग निघून गेले स्वामी धाम केले आनंदाने सुखरूप आले निघून लहान थोर सर्व इकडे हे गिरड्यावाले तोच धंदा करू लागले शेवटी दिवाळ मग झाली आठवण सत्य नवे सत्य वचन भूत भविष्य वर्तमान त्रिकाळीचे जाणती ज्ञान करीती पालन धर्माचे पंढरीदास म्हणे मज घडो संत सेवा संत समागमन द्यावा दाना द्यावा तो हेच नम माझे कुडीन हाच धंदा सदा असो बा गोविंदा हेच मागणी मुकिंदा आनंद कंदा जगद्गुरु तुझे नाम सदा मुखी सुखी असावा असे दुखी विसर न पडो माझे चित्ती तैसे श्रीपती करी तू स्वस्त श्री नामदेव चरित्र पंढरीदास विरचित तारक हो भाविक प्रथा षडशोध्याय हा श्री सचिदानंद श्री जगद्गुरु समर्थ नामदेव महाराज की जय. श्री परिणाम सुखभवतु अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री विठ्ठलाय नमः. धन्य धन्य पंढरपूर अभू वैकुंठ भीमाती भक्त करती जयचे कारण आम्ही उद्धार या जुगी युगा माझी चौथा कली त्यात पापे फार जळली पंढरी पेठ वसविले दोष गोवऱ्या जाळावया मिळे संत मंडळ